नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर हा जो व्लॉग आहे हा एक कंटिन्युएशन व्लॉग आहे. जो आता तुम्ही मागचा व्लॉग बघितला तो आजचाच दिवस आहे, म्हणजे संडेच आहे. आता मी निघतोय इकडनं भांडुपला जायला. भांडुपला चाललोय कारण की थोडंसं काम आहे तिकडे आणि खूप दिवस झाले आम्ही गेलो पण नाही भांडुपला. तर आज मेरे फादर इन लॉ अँड मदर इन लॉ को मिलूंगा आणि उद्या तिकडनंच ऑफिसला जाईल. तर आताचा जो ब्लॉग असणार आहे तो थोडासा प्रवासाचा ब्लॉग असणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दुबई पण दाखवू थोडीशी. मग तुम्ही त्याला लाईक करा आणि शेअर पण करा. आणि जर तुम्हाला दुबईला फ्लाय करायचं असेल तुमच्या फॅमिलीसकट तर प्लीज फ्लाय विथ रंजिताला कॉन्टॅक्ट करा. आणि अजून छोटंसं मी बोलणार होती की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर 1 महिन्याच्या गॅपमध्ये अजून एक वाक्य वाढलंय. जेव्हा आम्ही व्हिडिओ नाही बनवले तर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा या व्हिडिओला. हा, अरे ते नवीन ऑप्शनला हाईप करा. तुम्ही हाईप करा तर अजून लोकांकडे पोहोचेल तो व्हिडिओ आणि मग आपण आपली फॅमिली ग्रो करू शकतो अजून. तर मी ह्या मार्चमध्ये केलं आहे की मी करणार आणि मला पण फोन येतोय तर बघू. हॅलो, कंपनीवाले जाऊ दे, चला भेटतो. आणि हा, मला लास्ट इयर जेव्हा मी खूप थोडा फेमस झालो होतो तेव्हा मला मुंबई इंडियन्स ही लॅपटॉपची मॅकची बॅग दिली होती. आता मला परत फेमस व्हायला लागेल तरच मला ब्रँड प्रमोशन मिळतील, नाही तर मला मिळणार नाही. चला भेटतो थोड्या वेळात द्या. मी तुम्हाला ट्रेनमध्ये भेटतो का अंबरनाथच्या एअरपोर्टवर आहे. कसं वाटतं एअरपोर्टवर? भांडूप हॉल्ट. आणि ऑलमोस्ट खूप महिन्यानंतर मी इथे अंबारा स्टेशनला आलो. महिन्यानंतर पहिले मी इकडे ट्रेन पकडतो. मग तिथे समोर प्लॅटफॉर्म दिसतो ना, हो दिसतोय इकडे कर्जतवरनं ट्रेन यायची सकाळी भरलेली, ती पकडून जायचो मी. आणि घाटकोपरपर्यंत पोहोचेपर्यंत माझे पण बदलापूर जेवढे पण कपडे इस्त्री केलेले ते कपडे सगळे बाहेर यायचे. म्हणजे किती पण चांगले कपडे घालून जा, ते शर्ट बाहेर मी नाव टाकायचं. एका साईडला बॅग, एका साईडला केस. तर आता ही ट्रेन गेली आहे पण आम्ही ती नाही पकडली. आणि आम्हाला जी पकडणार आहे ती आहे 445. थांब ना, मला दाखवायचे का मध्ये येतो. काय दाखवायचं तुला? ती गेली 426 येणारी ट्रेन आम्ही पकडणार आहे दादर फास्ट. हा बोल आता. आणि ही लागली 445. नाही पण इकडे पण लागली. पण अरे पण तिथे प्लॅटफॉर्म नाही दिसत ते. अरे गेलं भांडूला, ते गेलं. भांडू फॉल्ट आहे त्यामुळे मग किती मिनिटं लेट आहे? थोडा अंधारामध्ये तुम्हाला आम्ही दिसत नाही, जरा उजेड आला गाडीमध्ये. बाय. आणि आम्ही काल जो पार्ट शूट केला, आम्ही भांडुपला उतरलो नेक्स्ट डे. मी त्याच ऑफिसला पण जाऊन आलो आणि ऑफिस मधून घरी पण आलो आणि आता कल्याणला गाडीत बसलो आणि व्लॉग. नाही, गाडी माझी ना पूर्ण डेड झाली होती, तिची बॅटरी उतरली होती. 300 रुपये देऊन स्टार्ट केली आहे आणि चालू झालेल्या 10 किलोमीटर चालवली. पण मी आता गाडी मी पूर्ण ऑलमोस्ट अर्धा कल्याण फिरलो, इकडे तिकडे थोडी चालवायची होती म्हणून. आणि थोडी चालवली आम्ही गाडी फायनली. आणि एसी मध्ये मस्त बसलोय. आणि गावी जायचं की नाही ह्याचं डिस्कशन. आता ते मला आज कमेंट आले होते की बाबा होळीला गावी जाणार आहे का. आता तेच विचार करतोय जाऊ का नको. मी बोललो की गाडी घेऊन जातो, तर ही बोलते गाडी एकटा घेऊन नको जाऊ, पेट्रोलला पैसे लागतात खूप. मग मी बोललो तू पण चल ना. पेट्रोल पाण्याचं नाही येत ना, पेट्रोलला पैसे लागतात. चला जाऊन दे ना, चल ना. हो बोल ना. हो काय, मला सुट्टी आहे, जाऊन दे ना. माझी एक तर गाडी आहे त्याच्यामुळे मी ठरवणार आता गाडी कधी न्यायची कधी नाही न्यायची. पण तुला गाडी चालवता येत नाही ना. तरी पण मालकीन मीच आहे, तरी चालवता नाही आली तरी. आज आमच्याकडे मस्त सुंदर पुरणपोळी अशी बनवली. सगळ्यांना पहिले होळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक TMC फॅमिली कडून खूप खूप शुभेच्छा. आणि या होळीमध्ये सगळं तुमच्या आयुष्यातल्या जी अडचणी आहेत, दुःख वगैरे आहेत, ते सगळं असं होळी सोबत नष्ट होऊ देत आणि असे छान रंगीबेरंगी क्षणांनी तुमचं आयुष्य फुलावं, बहरावं. हीच शुभेच्छा. तुमची होळी एकदम कलरफुल होऊन दे आणि तुमची लाईफ कलरफुल होऊन जाऊन दे. आता मला लागली भूक. माझ्या मम्मीने खूप साऱ्या पुरणपोळ्या बनवल्या. मी जास्त नाही खात, मी गोड नाही खात ऍक्च्युली. तर मी थोडीशी खाईन, अर्धी एक खाईन, अर्धी मधनं एक तरी खाईन. तर आता पुढचा पार्ट तुम्ही पुरणपोळीचं ताट बघा आधी. आणि मग दुबईला जा. ठीक आहे. मग टेकवर कृतिका करेल याच्या पुढे. ठीक आहे, चला भेटतो.
गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर ब्लॉगची सुरुवात आज होते आहे फायनली, म्हणजे जे शरदनी तुम्हाला खूप दिवसांपासून सांगितलेलं आमच्या व्लॉग्समध्ये की कृतिका दुबईला जाणार आहे. तर आजचा हा व्लॉग मी स्टार्ट केला आहे दुबईवरून आणि आम्ही जस्ट आलो आहे आता दुबई पार्कमध्ये. तर तिकडे आमचं लंच असणार आहे. फर्स्ट डे आहे. जस्ट सकाळी उतरलो आहे, ब्रेकफास्ट झाला आहे आणि इथे लंचसाठी आलो आहे आम्ही. तर इकडे आहे ताई, द फाउंडर ऑफ फ्लाय विथ रंजिता. आणि इकडे दुबई पार्कमध्ये बरेचसे थीम आहेत आणि इथे दिसतो आहे माझ्याकडे तुम्हाला फ्लॅग, फाउंडर ऑफ फ्लाय विथ रंजिता. तर आम्ही छोटे मोठे थोडेफार फोटोज काढले. एकदम छान. आणि जे स्वप्न असतं प्रत्येकाचं दुबईचं ते पूर्ण झालं आहे माझंसुद्धा. आणि एकदम स्पेशल डेला, म्हणजे माझ्या पासपोर्टवरती जी दुबईची डेट आहे स्टॅम्प, तो एकदम भारी युनिक डेटला आहे. जसं आज आहे 26/1/26. तर 26 जानेवारी 2026, म्हणजे नेहमी असं लक्षात राहणारी डेट एकदम मिळाली आहे भारी. तर आज रिपब्लिक डे आहे, प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना तुम्हाला दुबईवरून खूप खूप शुभेच्छा. आणि येस, हा मी नाही दाखवला माझा, हा इथे असा दाखवलेला आहे. आणि आता आम्ही इथे फोटो आणि मुलं बघायला आली आहेत तेच. तिकडे एक लेक आहे, तिकडे फोटोज काढले आहेत मी. आणि असा बराचसा मोठा परिसर आहे ते, त्याच्यामध्ये बरेच थीम पार्क आहेत. काय म्हणतात ह्याला? लिगो. तिकडे जाणार आहोत. फोटो स्टॉप आहे आपला तिकडे फ्युचर ऑफ म्युझियमच्या इकडे. वेळ आहे अजून तशी पुढे आहे. अजून नाहीये, पुढे नाही. हा, हे बघा, हे इथे मेट्रो, हे बघा तुमच्या राईट साईडला जी लाईन दिसते ना वरची, ती मेट्रोची लाईन आहे. तर इकडनं मेट्रोच्या ज्या ट्रेन आहेत त्याही तिकडनं जातात. इथे बसा इकडं. इलेक्ट्रिक आहे, त्यांच्याकडे वायरी दिसतच नाही सर. तेच तर मोठी, त्यांना ड्रायव्हर पण नाहीये त्यांच्या गाड्या, त्यांच्या मेट्रोला ड्रायव्हर सुद्धा नाहीये आणि तरी खूप सिस्टमॅटिक गाडी चालू असते. स्कॅपर्स बघा, हे बघण्यासाठी रात्री खूप छान वाटतं, पूर्ण लाइटिंग असते ना, लाईट मध्ये ह्या बिल्डिंग खूप सुंदर दिसतात. आपला इथे फोटो स्टॉप असणार आहे फ्युचर म्युझियम जवळ. हा जो रोड आहे ह्याला शेख जाईद रोड म्हणतात. आता जे खूप मोठं एक्झिबिशन लागलेलं आहे तर ते याच रोडला आहे, गल्फ कंट्री एक्झिबिशन. तर मी आपली बोलतीये, लेफ्ट साइडला बघा दुबई फ्रेम आहे. हा, फोटो क्लिक करा. तर गुड इव्हनिंग सगळ्यांना. आणि दुपारी सांगितल्याप्रमाणे आमचं हॉटेल चेक इन झालं आहे, थोडा आराम झाला आहे आणि आवाज तुम्हाला थोडासा शांत येत असेल, कारण रात्रभराची झोप अगदी 2 तासात कंप्लीट केली आहे. आणि आता आम्ही क्रूजसाठी निघालेलो आहोत. तर इकडचा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. हा आहे इकडचा हॉटेलचा व्ह्यू, म्हणजे मी लिफ्टच्या लॉबीमध्ये आहे इथे आणि तिथून मला हा व्ह्यू बघायला मिळतो आहे. आता फटाफट खाली जाते मी आणि मग भेटते. आपण आतमध्ये ग्राउंड फ्लोअरला जाऊ, बाहेर फोटो काढ. पण तुम्हाला सांगू, ये बाहर से ही
अच्छा दिखता है।